पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचं विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम समचरणं सरोजं सांद्रनीलाबुधाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता हृदया फुले चौफाळून या भले वरी बैसो पावले शिवगुरूंची आत्मरूपगणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे जयाचे आणि आठवे शब्द सृष्टी अंग वेजे सारस्वता गवे जीवेसी वकृत्व गोडपणी अमृताती पारुणेने रस होती ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरती खुण दे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय हृदय गिवसीत जाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची हे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभूज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभूज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप बाली समय रवि बक्षिले यो तब ते नव लोको भयो अंधियारो त्राय सो त्रास भयो जग कोय संकट काहू सो जात नटारो देवन आनी करी बिनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवारो कौन ही जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो लाल देह लालील से अर्धर लाल लंगोर वज्रदेह दान बदलन जय 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 कपिसुत पवन सुत हनुमान के जय विठला विठल 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 हरावया कळीचे दोष साचते अंश श्री हरीचे म्हणवोनी सामर्थ्य अंगे वागविती जगे निभ्रांत। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो हो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवे अंतरंगात निवडलेला अभंग
जगद्गुरू तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री संत निळोबाराय यांचं 4 चरणाचं या जगामध्ये संत का येतात त्याची कारण मीमांसा दर्शवणारा अभंग आहे. या जगात येऊन संत नेमकं काय करतात याचा खुलासा करणारा अभंग आहे. हे संत आहेत तरी कोण याचा निर्णय करणारा अभंग आहे. जे सांगितलंय त्याचा प्रत्यय अर्थात अनुभव देणारा अभंग आहे. म्हणून विविध अंगाने त्याच्याकडे पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने या अभंगाकडे निर्देश करता येतो. निळोबारायांना हेही जगापुढे मांडायचं आहे की देव आणि संत वेगळे नाहीतच. निळा म्हणे संदेह नाही यदार्थी काय त्रिसत्य. हे त्रिसत्य आहे. देव काय संत काय देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा याची जागृती देणं या अभंगाचा खरा अर्थ आशय आहे. या गोष्टीचा विचार आज आपल्याला करत असताना निळोबारांचा शाब्दिक विचार फक्त तुमच्या पुढे ठेवतो. हरावया कलीचे दोष. या जगामध्ये कलीमध्ये होणारे जे दोष आहेत जे आज रोज पेपरला TV चॅनलला आम्ही इंस्टाग्रामला किंवा अन्य चॅनलमध्ये आपण सगळे पाहता. कलियुगामध्ये होणारे हे अत्याचार असतील भ्रष्टाचार असतील हिंसाचार असतील हे सगळे प्रकरण आपण पाहतो. काही कारण असेल असं. माणसाच्या मनोवृत्तीला परिवर्तन करणारं हे कलीचं युग प्रवर्तक आपलं म्हटलं जातं. हे बदलणारं शक्य नाही. कलीचे काही दोष आहेत आणि त्या दोषप्रित्यर्थाने आम्हाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. पण हे कलीच्या या दोषाला मुक्त करण्याकरता संत खाली येतात. हरावया कलीचे दोष. व्यक्तीचे नाही बरं का. परत ऐका, व्यक्तीचे नाही. व्यक्तीला बदलता येईल थांबवता येईल त्याला अटकाव करता येईल मज्जाव करता येईल. पण युगाला काय करणार. कारण युग त्याच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्या युगाचे काही परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. मग निळोबाराय ग्वाही देतात की काही काळजी करू नका. या कलियुगामध्ये अशी संत वृत्ती प्रवृत्ती जन्माला येईल उदयाला येईल आणि याच्या परिणामाने काय होईल तर या कलीतले जे दोष आहेत हे दोषमुक्त होण्याकरता ते येत आहेत. हरावया कलीचे दोष. साच ते अंश श्रीहरीचे. साच म्हणजे खरं. अंश म्हणजे भगवंताचे ते अंश श्रीहरीचे अंश आहेत असं तुम्हाला आणि मला साक्षीत्वाने सांगतात की हे संत खाली येतात ते देवाचे अंश आहेत. आणि हे देवाचे अंश आहेत कशावरून. म्हणून सामर्थ्यांगी. जग परिवर्तनाचा विचार त्यांच्याकडे सिद्ध आहे. मनोवृत्ती परिवर्तनाचा विचार त्यांच्याकडे आहे. माणसं बदलण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. काय करू शकत नाही करील ते काय. परिपाहे बीज शुद्ध अंगी. हे सामर्थ्य येतं कुठून. मग तू निळोबाराय सांगतात हे श्रीहरीचे अंश असल्या कारणाने म्हणोनी सामर्थ्य अंगी. त्यांच्या अंगात हे ताकद आहे हे बळ आहे. कोणतं बळ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही ताकद त्यांच्याकडे. म्हणून ही अवस्था असताना महाराज म्हणतात ते काय करतात. या जगातली जी भ्रांत आहेत तुम्ही आम्ही सगळे ज्या भ्रांतीत आहोत ना ती भ्रांत सुद्धा समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतं. कारण तुम्ही आम्ही ज्या भ्रांतीत आहोत आपल्याला म्हटलं ना या सगळ्या विषयाच्या अंधकारामध्ये आम्ही भ्रांतीत असल्या कारणाने आम्हाला आमचा खरा मार्ग चोखळत मार्ग आम्हाला कळत नाही. ही भ्रांत काढून टाकण्याचं काम संत करतात. आणि यासाठी त्यांनी काय केलं जगापुढे यायचं झालं तर काहीतरी आचार विचार घेऊन यावं लागतं. काहीतरी गोष्ट समोर जगापुढे मांडावी लागते. तू निळोबाराय म्हणतात त्यांनी काय केलं. भक्ती लेणे लेवोनी विचरती माया लाघवी. भक्तीचं लेणं म्हणजे अलंकार परिधान केले. भक्तीची कोणती अलंकार आहेत ती कशी परिधान केली याचा विचार कीर्तनाच्या अभंगाच्या चिंतनात करू. विचरती माया लाघवी. ही लाघवी माया आहे. या मायेवर तिचं आरूढ होणं हे फक्त संत करू शकतात. आणि यासाठी तुम्ही कोणताही संदेह न ठेवता
तुम्ही ते मान्य करा. निळा म्हणे संदेह नाही, यदर्थी काहीतरी सत्य. जे मी तुम्हाला सांगतोय ते सत्य सांगतोय. त्रिकाल अबाधित सत्य आहे की संत हेच देवाचे अंश आहेत आणि देवच संतत्वाने येतात. विठाला 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 विठाला. हरिओम आदिनाथ नामप्रसारक संप्रदाय श्री नागनाथ सेवा मंडळ जोगेश्वरी मेघवाडी परिसरातील उपस्थित भाविक, कदाचित यामध्ये दृश्य स्वरूपाने काही मंडळी नसतील, पण सहकार्याच्या निमित्तानं त्यांचं योगदान या ठिकाणी समर्पित होत असतं. आणि याही निमित्तानं अखंड नामयज्ञ सप्ताह सोहळा आपल्या या गेली अनेक वर्ष, किती वर्ष त्याचा उल्लेख करता येत नाही, पत्रिकेवर लिहिलं नाही, त्याचा उल्लेख असावा जेणेकरून पुढे आम्हाला सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आहे की नाही, शताब्दी आम्हाला काहीतरी करता येईल. गेली 40 वर्षाचा हा परंपरा अंतर्गत ही जी मंडळी आहे, काय असेल ते असेल, पण एक स्वयंसिद्धता विचार करू. आम्ही सगळेच यातले प्रमुख आणि हेच आमचे सगळे असं म्हणून एकमेकाच्या हातात हात घालून गेली अनेक वर्ष हा परमार्थ उपक्रम चालू केला आहे. चालू असलेल्या सप्ताहाचं मुख्य हेतू जर काय असेल तर गोरोबा काका पुण्यतिथीचा हा उत्सव, पर्वणी काळ, संतांची पर्वणी काळ आपल्यासमोर आलेली आहे. काही वर्षापूर्वीच या इथं आपण काल्याचं कीर्तन करून मोकळं होत होतो, पण एक दिवस पुढे मागे करून विनंती केली आणि आपण ती स्वीकारली आणि गोरोबा काकांच्या पुण्यतिथीचा उत्सव या ठिकाणी संबंधित होतो आहे. या साऱ्या गोष्टीचा विचार करून मी आपल्यासमोर लगेचच अभंग प्रवृत्ती करता येतो. कारण मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा कीर्तन प्रवचन करायची असतील तर त्याला फार वेळेचं बंधन असतं. आज जे आत्ता दिसतंय ते 5 मिनिटानंतर, म्हणजे कीर्तन संपल्यानंतर 5 मिनिटानंतर हे दृश्य दिसणार नाही. त्यामुळे त्या गडबडीत त्या वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होणं गरजेचं आहे. मी अभंगाच्या चिंतनाकरता येतोय. काय जीवनामध्ये महत्त्वाचं आहे ते आपण पहिलं बघूया. जग विस्तारित आहे. जगामध्ये आज आपण जर पाहायला गेलं तर जगाच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या तुम्ही आणि मी करू शकत नाही, इतक्या विचित्र संकल्पनेनं जग भरलेलं आहे, नटलेलं आहे. आपण जरी किती विचित्र म्हणत असलो तरी बनवणाऱ्याची सुद्धा काहीतरी किमया असावी लागेल. त्यांनी बनवलं ना, आम्ही त्यांनी बनवलेलं त्याच्यामध्ये दोष काढणं योग्य नाही. अशी माणसं का आहेत तर त्याचं कारण सुद्धा त्याचा निर्णय आहे त्याने केलेला, त्याची व्यवस्था असेल. मग त्या व्यवस्थेला आपण काही बाधा आणायची नसते. काय आहे, आपण काकड आरती म्हणणारी मंडळी, तो अभंग सर्वांच्या परिचय आहे की ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केली आणि तोच याचा स्वयंचलित असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याची सत्ता, इतर सत्ता बदलतात पण त्याची सत्ता आजपर्यंत बदललेली. वृक्षाचेही पान हली त्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदासी बोल. बरं, त्यांनी सत्ता कोणाला दिली का? कोणत्या सत्ताचा आरूढ झाला का? नाही होऊ शकत. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना भगवान परमात्मा एकच आहे. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. तो घडवतो सुद्धा आणि मोडतो सुद्धा, ही जबाबदारी त्याची. जर असं हे विश्व बनवलेलं आहे, या बनवलेल्या विश्वामध्ये काल परत्वे, युग परत्वे, त्याच्यामध्ये काही विविधता आली. काय सापडले परिवर्तन? शास्त्रकारांनी फार सुंदर लिहून ठेवले. मी फार विचार जास्त विस्तारित करत नाही, पण तुमच्या पुढे मांडावं म्हणून मी ते ठेवतोय. प्रत्येक युगामध्ये कार्यप्रणाली वेगवेगळी होते. कृतयो ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखय, द्वापार या परिचर्या नाम, कालो तद हरी कीर्तनात. काय म्हटलं ते ऐका. कृतयो ध्यायतो विष्णू, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. किती किती म्हटलंय? कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता चालू असलेलं कोणतं युग आहे? कलियुग आहे, बरोबर की नाही? हे कलियुग कसं आहे हे सांगायची गरज नाही, एका प्रमाणात तुम्हाला सांगून टाकतो.
या ऐका कलीचे महिमान. हा पुढे, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन आणि करीती हेळन संतांचे. एकच वाक्यामध्ये संपलं. या कलीचं महिमान काय? असत्यासी रिजले जन. माणसं खऱ्याच्या मागे का खोट्याच्या मागे? कबूल करा ना, काय आहे? कशाच्या मागे लागलो? खोट्याच्या. तुम्हाला काय वाटलं बुवा वेगळा आहे काय? बुवा पण तुमच्यातच. कशाच्या मागे आहे? आता खोटं काय आहे? खोटं काय आहे? संसार. बरोबर आहे. लटिका व्यवहार, सर्व हा संसार. मग इथं काय आहे? फलकटतो संसार येथे सार भगवंत. खरा असलेल्या भगवंताला विसरलो आणि खोट्या असलेल्या संसारामध्ये असत्यासी रिजले जन, त्यातच तुम्ही आम्ही वावरतो. हे सगळं खोटं आहे हे जरी किती माहीत असलं तरी सुद्धा ह्याच्यापासून जाता येत नाही. काय त्याची लाघवी माया आहे ती त्याची त्याला माहिती. मग या कलियुगामध्ये काही दोष आहेत. त्या दोष प्रित्यर्थाने आज आपल्याला बघायचंय म्हणून मी अभंगाकडे येतोय. परत ऐका. कृतयो ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखय. कृतयुगामध्ये ध्यान करण्याची पद्धत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ करण्याची पद्धत होती. द्वापार या परिचर्या नाम, द्वापार युगामध्ये परिचर्या सेवा दान करण्याची पद्धत होती. आणि या कलियुगामध्ये आता फक्त हरी कीर्तन करण्याची पद्धत आहे. म्हणून कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेट. कलियुगामध्ये दुसरं काही करता येत नाही. अजून पुढे सांगू. युग परिवर्तन युगाचा विचार सांगतो. कृतयुगामध्ये 100% पुण्य होतं. चला या खाली. त्रेतायुगामध्ये आल्यानंतर 75% पुण्य, 25% पाप. कृतयुगामध्ये कसं होतं? 100% पुण्यवान. त्रेतायुगामध्ये 25% पाप, 75% पुण्य. द्वापार युगामध्ये 50-50. बोला. 25% पुण्यवान आणि 50% पापाचरण. आता या कलियुगामध्ये आता बोला. कलियुगात 75% पाप आणि 25%च फक्त पुण्यवान. म्हणजे कल्पना करा, ही जग हे सांभाळलं जातंय किती लोकांवर. आता त्यात आपण बसतो का नाही हे बघा, की आपण पण 75मध्ये आहोत. तर ही गोष्ट फार महत्वाची. काही वेळेला आपण कोणत्या गणतीमध्ये असतो हे विचार करा. मी म्हणतो एखाद्या छोट्याशा टिटवी म्हणतात तिला. टिटवी पक्षी माहिती आहे ना आपल्याला. ती टिव 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 टिवचं चालू असतं त्याचं. ती टिटवी एक दिवस जंगलाला आग लागली. ती त्या नदीत जायची, चोचीमध्ये पाणी आणायची आणि ती तो वणवा लागला होता ती विझवायची. तुम्हाला काय वाटतं विझल ना तो? डोंगराला काय लागले? नाही, या उन्हाच्या दिवसामध्ये अगदी सुकलेलं वाळलेलं गवत लाकडं वगैरे भर 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 पेटायला लागली. ती टिटवी काही चोचीमध्ये पाणी आणायची नाही, आग विझवायची. विझणार आहे का? नाही विझणार. तिलाही माहिती आहे नाही विझणार. तिचे प्रयत्न कमी पडले नाही, ती प्रयत्न करत होती. एकही बाया एका दुसऱ्या पक्षाने विचारलं, टिटवी काय चालले? काही नाही म्हणे, आग विझवते. अगं पण तुझ्या एवढीशा चोचीमध्ये येणाऱ्या पाण्याने आग विझणार आहे का? ती म्हणाली मला माहीत नाही आग विझेल की नाही, पण उद्या जर सर्वे केला तर कमीत कमी आग लावणाऱ्यात माझं नाव नसेल, पण आग विझवणाऱ्यात माझं नाव असेल. काय कल्पना करा, कशात आम्ही बसतो. जग सुधारण्यात आम्ही आहोत की जगाला बर्बाद करण्यात आम्ही आहोत? देशाचं रक्षण किंवा देशाचं गौरव करण्यात आम्ही आहोत की देशाला मानहानी करण्यात आम्ही आहोत? हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. साध्या साध्या गोष्टी. मी परत म्हणतो, कीर्तन प्रवचन फार ऐकून ना, थोडं ऐका, पण ते वागण्यामध्ये प्रयत्न करूया. आपण मी करूया असं म्हणतोय, करा नाही म्हणतोय. आम्ही वागण्यात काहीतरी प्रयत्न करूया की ज्या योगे आम्हाला काही करण्यामध्ये, या विश्वाच्या घडामोडीमध्ये आम्हाला काही हातभार लावता येईल का, चांगलं काही करता येईल का, या गोष्टीकडे विचार करा.
कारण आहे जगात विस्तारित 75% हे पापाचरण चाललेले असताना 25% आज आधार आहे. आणि तोच जर आधार आमचा कमी झाला, त्याची संख्याबळ कमी झालं, तर मला नाही वाटत की हे जग राहायला म्हणजे टिकेल म्हणून. कारण विस्तार करताना आपण म्हणतो ज्या एक पापाचा घडा भरला की त्याचा काय होतो, नाश होतो, वेळ लागत नाही. मग इथं या जगाला स्थिर करण्याकरता कोण आहेत, कोण कार्य करतं? भगवंत कार्य करतो. या भगवंताचे आश्रयित असलेले संत कार्य करतात. आज तुम्हाला आणि मला शांतपणे जगण्याच्या मनोवृत्तीवर ठेवतात. विद्रोही आम्हाला तयार करत नाहीत, आम्हाला चांगल्या सक्षमतेनं तयार करतात. हे जर विचार परिवर्तनाचा कोण विचार करत असतील तर संत करतात. म्हणून या जगामध्ये संत कशासाठी येतात, काय येतात, या गोष्टीचा विचार आज आपल्याला करायचा आहे. निळूपरायनी जगात पाहिलं आणि जगाच्या लोकांना आपल्या संतांचा महिमा कळावा, त्याची महती कळावी, म्हणून आजच्या अभंगातून त्याचा विस्तार आहे. आणि तो विस्तार करत असताना निळोबारायांनी जगापुढे सांगितलं की संत या मृत्यू लोकात जर कशासाठी येत असतील तर त्याचं पहिलं कारण आहे अभंगाचं पहिलं चरण. हरावया कलीचे दोष, हरावया कलीचे दोष, श्रीहरीचे श्रीहरीचे साच हे अंश, श्रीहरीचे म्हणोनिया सामर्थ्यांनी, म्हणोनिया सामर्थ्य श्रीहरीचे 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 मनोनिया सामर्थ्यागी, मनोनिया सामर्थ्यागी. हरावया कलीचे दोष, साचय अंश श्रीहरीचे, साच हे अंश श्रीहरीचे, श्रीहरीचे. हरावया कलीचे दोष, साच हे अंश श्रीहरीचे, साच हे अंश श्रीहरीचे, साच हे अंश श्रीहरीचे. विस्तारित जर आपण विचार करू गेलो ना, वाईट गोष्टीचा इतका परिणाम आहे की विस्तार पहिलं तर वाईटाचा जास्त होतो आणि चांगल्याचा कमी. आपण सगळे शेतकरी असाल असं गृहीत धरतो. कलम लावायचा असेल एखादा हापूस आंब्याचं, तर आम्ही डायरेक्ट लावत नाही. काय करतो आपण, 2x2चा खड्डा खणतो, बरोबर आहे की नाही, आतली सगळी माती बाहेर काढतो. मग काय ते असेल त्याच्या संग्रहाप्रमाणे कोणती माती टाकायची, त्याच्यात औषध कोणतं टाकायचं, शेणखत किती टाकायचं, इतकं काय काय टाकायची, लाल माती असावी, हे सगळं करून सुद्धा
लावलेल्या त्या आंब्याच्या झाडाला वेळेवर खत पाणी देणं, बकरी म्हणजे ढोरापासून गुरापासून त्याचं संरक्षण करणं, वेळोवेळी त्याला येणाऱ्या खोडकिड्यांपासून त्याचं रक्षण करणं, फवारणी करणं, तेव्हा कुठं ते आंब्याचं झाड होतं आणि मग त्याला फळं लागतात. त्याच्याबरोबर एक दुसरी वनस्पती आहे बेशरम. मी शिवी नाही दिली, त्या वनस्पतीचं नाव घेतलं. काय? बेशरम ही वनस्पती आहे की नाही तुमच्याकडे? तिला काय करायचं असतं बोला लवकर? एवढी जरी काठी तिची राहिलेला तुकडा नुसतं पाण्यात टाकला तरी ते उगवतं. त्याला तोडलं तरी ते जिवंत राहतं. जरा सुद्धा तुकडा मिळाला त्याला तरी सुद्धा त्याच्यात वाढ होते. म्हणजे काहीही मशागत न करता नुसतं फोपावतं. तिचं नाव काय? बेशरम. नावच तिचं बेशरम. आता काय करणार, मी तरी काय करू थांब. वाईट गोष्टीचा लगेच प्रचार प्रसार होतो आणि चांगल्याचा फार होत नाही. आधी अजून जवळून सांगतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. 5 किलोचा तुपाचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये चमच्याभर फक्त रॉकेल टाकलं. बोला काय होईल? काय होईल? सगळ्या तुपाला कशाचा वास? रॉकेलचा. किती टाकलंय? फक्त चमच्याभर. तूप किती आहे? 5 किलो आहे, पण चमच्याभर त्या रॉकेलने सगळंच खराब करून टाकलं. तुमच्या लक्षात येतं? बरं आता असं करा, वाटीभर घ्या, त्याच्यामध्ये तूप टाका. येते काय वास? तुपाचा वास नाही येणार. कसला येईल? म्हणजे वाईटाचाच गौरव जास्त होतो. आज कलियुगामध्ये जर तसं विचार केला तर हेच विस्तारित होत चाललंय. आज जसं विचार केला तर दूध आम्हाला घरात येतं. दूध कुठे येतं? घरात येतं. आणि ती बाटली आणायला दुकानात जायला लागतं. तिथं जागेवर बसून ते विकतं आणि दूधवाला घराघरात फिरतो. सत्य विकण्याकरता दारादारात घराघरात यावं लागतंय आणि खोटं नासकं कुसकं आहे तिथं लोक धाव घेतात. ही विचित्र परिस्थिती आज कलियुगामध्ये. कलियुगातली एकंदरीत स्थिती बघितलं, कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी अत्याचार वाढतच चाललं. याला काही आवर करता येईल का? याला काही थांबवता येईल का? या गोष्टीचा विचार देवाला करता आलं नाही. मग देवाने निर्णय केला काय करावं लागेल. कारण देवाने आलेल्या 2 गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. देव 2 गोष्टी करता आला. कशासाठी? भक्ता राखे आणि दुर्जनाशी संवाद. देवाने आतापर्यंत 2च कामं केली. एक तर भक्ताला तरी जवळ केलंय, नाही तर दुर्जनाला मारले. एवढ्यासाठीच तो आला. मी आता तुम्हाला सगळ्यांना विचारतो, राम आला कोणासाठी? एक तर हनुमंतासाठी, नाही तर रावणासाठी. कृष्ण आला कुणासाठी? एक तर अर्जुनासाठी, नाहीतर कंसाला मारण्यासाठी. यामध्ये आपण कुठं बसतो सांगा? आपण हनुमंत आहोत काय? बोला ना तुम्ही. नाही. अर्जुन नाही. मग रावण? ते पण म्हणायचं धाडस नाही. कीर्तनाला ते येऊन बसलो. बरं रावण नाही, मग कंस तरी आहोत का? मग आम्ही हे पण नाही. बरोबर की नाही? आम्ही धड रावण पण नाही, कंस पण नाही, आणि मारुती पण नाही, अर्जुन पण नाही. आम्ही कोण आहोत? आता बोला ना तुम्ही. हा बरोबर आहे, मधल्यामध्ये. आमचा विचार काय? या लोकांचा विचार करणं देवाच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चूक केली. मी आलो तर भक्ता राखे पाय अपाशी दुर्जनाशी संवारी इथपर्यंत आलो. मधल्या लोकांचं काय? त्यांनी नेमकं काय करायचं? त्याचा विचार देवाच्या मनात आला. देवाने आपल्यामध्ये सुधार केला. देवाने विचार केलाय आता देवपणा बाजूला ठेवायचं आणि तेच देवाचं रूप देवाने स्वतःला बदलून टाकलं. काय केलं? तोच पांडुरंग पण कसा आला?
लोपले ज्ञान जगी ती कोणी लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान ती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगी अवतार पांडुरंगे नाव ठेविले ज्ञानी नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा सेवेचे साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा विठला विठ्ठल विठला 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 पुंडली गौरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल किमान त्या घुशीकडे बघून तरी तुम्ही परमार्थ करा. अख्ख्या चालू कीर्तनात आली तरी तिला संधी नाही बसायची. माणूस म्हणून आलात तर तुम्हाला बसायला मिळेल. रोज येते रोज येते कीर्तनाला येते पण संधी नाही ना. तिला बसायची संधी नाहीये म्हणून आपला नंबर त्याच्यात लागण्याच्या आधी भजन करा. चला मी येतो. लोपले ज्ञान जगी ही तनेण ती कोणी अवतार पांडुरंगी नाव ठेवेले ज्ञान. मग संत वृत्तीचा विचार केला. ज्ञानोबराय कोण आहे तर पांडुरंगाचे अवतार. महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर 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 सखा माझा ज्ञानेश्वर. हे ज्ञानोबर आहे. मग आता आपल्याला 2-3 प्रकार आपल्याला त्याचे पाहता येतात. जरा थोडंसं इकडे लक्ष द्या. कधी कधी जीवाचं संत होणं, संतांचं संत होणं आणि देवाचं संत होणं. मी प्रकार 3 सांगतोय. काय काय म्हटलंय आता? जीवाचं संत होणं, संतांचं संत होणं आणि देवाचं संत होणं. एक एक मुद्द्यात मी आटपतो. जीवाचं संत होणं. निळोबारायांवर तुकोबारायांचा अनुग्रह झाला नाही तोपर्यंत निळोबाराय जीवदशेला होते. तुकोबारायांचा अनुग्रह झाला. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये संत शिरोमणी म्हणून निळोबारायांचा उल्लेख केला गेला. या मनुष्य जीवास योनीत असलेल्या या निळोबारायांचं संतपदाला प्राप्त झाले. याचा अर्थ जीवाचं काय होणं? संत होणं. नंबर 2, संतांचं संत होणं. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज. अवतार कोणाचा? नामदेवांचा. नामदेव महाराज कोण होते? संत. तुकाराम महाराज कोण होते? संत. म्हणजे संतांचं संत.
अगोदर काय म्हणालो? जीवाचं संत, आता संतांचं संत. तसं देवाचं संत होणं हे दशा, ही अवस्था म्हणजेच आजचा अभंग आहे. जीवाचं संत आपण एक प्रमाण त्याचं दिलं काय? ज्ञानोबा आहे महाविष्णूचा. तसंच महाराज हे चारही भावंड सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. सोपान तो झाला भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी. बोला आता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई काढा त्यांचे अवतार कार्य. निवृत्तीनाथ कुणाचे अवतार आहे? सदाशिवाचा अवतार, भगवान शंकराचे अवतार. ज्ञानोबराय कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. सोपानदेव कोण आहेत? ब्रह्मा सोपान तो झाला. मुक्ताबाई कोण आहे? आदिशक्ती. म्हणजे देवाचे संत होणं हे चारही भावंड या कलियुगात येणं काय कारण आहे? महाराज म्हणतात हरावया कलीचे दोष. या कलियुगामध्ये जे पापाचरण चालू आहे, हे पाप थांबवायचं असेल, हे दोष मुक्त करायचं असेल तर या संतांना इथं यावं लागतं. काय पाप म्हणजे नेमकं काय या गोष्टीचा विचार करू. विठाला 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 विठ्ठल. तुमचं माझं येणं कशामुळे आहे हो? पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. काय करून येतो आपण? पाप आणि पुण्य. म्हणजे इथं बसलेला कुणीही असं म्हणू नये मी पापी पापी आहोत म्हणूनच आलोत. हे कशासाठी? केले कर्म झाले, त्याची भोग आले, चांगले भोग आले तर समजायचंय काहीतरी पुण्य केलं. काही वाईट झालं तर आपलेच पाप आहेत, समजावं आपलेच पाप आहेत. मी कधी कधी सांगत असतो हे पाप आपल्याला सोडून जात नाहीत बरं का. गाईच्या वासरासारखं आहेत, प्रामाणिक आहेत पाप आपल्याशी. तुम्ही जरी आपण त्या पापाशी प्रामाणिक नसलो तरी पाप आपल्याबरोबर प्रामाणिक आहे. मी आता ग्वाही देतो, पंढरपुरात गेलात ना की त्या पंढरपुरात पापाला जायता येत नाही. मग पंढरपुरात गाडी जाण्यापूर्वी ते पाप बाहेरच पंचक्रोशीच्या बाहेर थांबतं. तुम्ही पंढरपुरात राहता, 2-4 दिवस राहिले की पुन्हा घरी जायला निघालात की ते पाप वाट बघत असतं माझा गिऱ्हाईक कुठं. जसं गाईच्या वासराला सोडल्यावर गाईचं वासरू कुठं जातं? आईकडंच जातं. कुठल्या आईकडं? बोला लवकर. त्याची आहे तिच्याकडंच. तसं पाप सुद्धा प्रामाणिक आहे. या जन्मात सोडलं असलं तुम्हाला मध्यंतरी, तरी पुढच्या जन्मात आलं तरी ते तुम्हाला धरूनच येतं. मग लोक म्हणतात अहो तो कसं काय, आम्ही जन्म बदलला, आम्ही तिकडे गेलो, मग आता यायला भेटायला नाही पाहिजे. तुम्ही कुठेही जा. अहो साधं लाईव्ह आपण विचार करा, कल्पना करा, एखादी गोष्ट आमच्याकडनं चोरी झाली तर आमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ती कैद होते. तेवढ्या क्षेत्रामध्ये ते कॅप्चर केलं जातं आणि मग आपण जरी नाही म्हटलं तरी ते आपल्याला
दाखवता येतं, लावतो व्हिडिओ, दाखवता येतं. तुम्हाला काय वाटलं सीसीटीव्ही कॅमेरे एवढे मर्यादित आहेत? त्याचे टीव्ही एवढे कॅमेरे आहेत ना, कुणाचे? त्या वरच्याचे, चंद्रगुप्ताचे. तुम्ही काय कुठं करतात? तुम्हाला वाटत असेल काळोखात केले, उजेडात केले, कुणी नसताना केलंय, काही नाही. त्याचे टीव्ही कॅमेरे सगळीकडे लाईव्ह आहे, लाईव्ह. त्यामुळे मी पाप केलं नाही असं म्हणताच येत नाही. पाप केल्यामुळेच आम्हाला यावं लागतं. अर्थात याच पापाचरणाला नष्ट करायचंय. पाप म्हणजे नेमकं काय, हा माझा मुद्दा होता, तिथे येतोय. पाप म्हणजे काय? पाप मी करतो की न करतो असं विचार केला तर आपण केलेले कर्म पापात की पुण्यात आपल्याला न्याय निवाडा करता येत नाही. म्हणून एक अभंग प्रसिद्ध आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. आपल्या हातात नाही. पाप कशाला म्हणायचं ना पुण्य कशाला म्हणायचं आपण नाही ठरवू शकत. आपल्या वृत्ती प्रवृत्तीच्या मनोवृत्तीवर पाप आणि पुण्य ठरतं. उदाहरण सांगायचं झालं तर बघा, पाहिजे तर एक महात्मा, तुम्ही फक्त पाप आणि पुण्य बोलायचं. एक महात्मा उन्हातून रखरखत्या उन्हामध्ये उघड्या अंगाने ध्यानाला बसलाय. मध्यान्हाचा सूर्य त्यावेळेला तळपतोय. अंगावरची कातडी अशी कडक झालीये आणि काळा कुट्ट शरीर झालंय. आणि त्या उन्हात तो झाडाखाली बसलाय. त्या झाडाला पान नाही, फूल नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो ध्यानाला बसलाय. एक गवळण होती. त्या गवळणीला वाटलं बिचारा असाच उन्हात तापतोय. राहिलेलं उरलेलं सुरलेलं दही दूध होतं. तिनं जाता जाता अंगावर होतं. त्याला बरं वाटलं का, थंडावा मिळाला. पण ते दूध होतं अंगावरून गेलं खाली. आजूबाजूला मुंग्या होत्या. बोला आता लवकर. मुंग्या अंगावर चढल्या. मग पाप केलं का पुण्य केलं? लवकर बोला आता. जे ध्यानाला बसलं होतं त्याच्या अंगावर मुंग्या चढल्या. त्या वळवळ करायला लागल्या, त्या चावायला लागल्या. काय झालं? तिनं काय करायचं ठरवलं होतं, काय घडलं? पाप. म्हणजे करायला गेलं पुण्य, झालं पाप. चला आता दुसरं. तिथंच 4 मुलं होती. कुणाचं तरी ऊस तोडून आणला होता. चावत चावत आले. अंगावर दही दूध ओतलेला माणूस कोण बसलाय? खरा आहे का खोटा आहे? ढोंगी आहे का? म्हणून खाल्लेला ऊस त्याच्यात चोयट्या घेतल्या आणि त्याच्यावर मारायला लागल्या. त्याच्या अंगावर उष्ट फेकायला लागलं. काय झालं? पाप की पुण्य? पाप. पण चोयट्या तिथं खाली पडल्याबरोबर त्या मुंग्या सगळ्या वरून खाली उतरल्या आणि कुठे गेल्या? मग काय घडलं आता? तुम्ही काहीतरी असं बदल नका करू. पाप म्हणायचं पुण्य म्हणायचं आम्हाला कधीच ठरवता येत नाही. एकीकडे पाप पुण्याचा न्याय निवाडा करणं ते तितकंच महत्वाचं आहे, पण आम्हाला नाही ठरवता येत. तुमची वृत्ती मनोवृत्ती कोणती आहे त्याच्यावर आपलं पाप आणि पुण्य होतं. आमच्या मनात जर एखादी गोष्ट नसेलच आणि जर घडलं असेल तर ते पाप नाही, पण जाणीवपूर्वक केलं तर मात्र पाप आहे. मग हे पाप पुण्याचा न्याय निवाडा आम्हाला करता येईल का? महाराज म्हणाले नाही. मग पापाचा एवढाच भाग पाप आहे का? वाईट म्हणजे पाप? तर ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही. पापी कुणाला म्हणायचं? ज्ञानोबारायांची व्याख्या सांगा. नामासी विनमुख तो नर पापिया. नामासी विनमुख तो नर पापिया. हरि विण धावया न पवे कोणी. 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 नामसी विनमुख तो नर पापिया. नामासी विनमुख नर पापिया. नामासी विनमुख तो नर पापिया. नामासी विनमुख तो नर पापिया. हरि विण धावया न पवे कोणी. हरि विण धावया न पवे
नामासी विनमुख तो नर पापिया. आता कोणाला पापी म्हणायचं ते तुम्ही ठरवा लगेच. ज्ञानोबारायांनी आपल्याला दाखलाच दिलाय. तुम्ही आणि मी नामापासून विनमुख झालो की आपण कोण झालो? बस आता एवढं कबूल करू घ्या. काय केलं म्हणजे पाप म्हणण्यापेक्षा नामासे विनमुख, देवाला जो विनमुख झाला आपण पापच सर. मग हे पाप घालवायचे आहेत. मग पाप घालवायचे म्हणजेच काय करायचंय? हे आपल्यावर झालेले दोष आहेत हे घालवायचे. मग हरी उच्चारणे जाती ललयासी कळती जळती दोषाचे शुद्ध होती. मग हे दोष आहेत, हे पाप आहेत, हे घालवायचे आहेत. मग हे घालवणार कोण? तर संत येतात आणि हे संत या मृत्यू लोकात येतात आणि आमच्याला दोषमुक्त करण्याकरता नामापासून विनमुख झालेल्या जीवाला नामस्मरणाकडे लावतात. म्हणजे पापाचं क्षालन करतात, म्हणजेच कळीचे दोष हरण करतात. जी माणसं परमार्थ करत नाहीत त्यांना परमार्थाला लावतात. कसं? पंथे हाते धरिली पाठी पंथे धरिले पाठी पंथे हाती धरली पाठी भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी पंथे हाती धरिली पाठी पंते हाती धरिली पाठी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. संत खाली येतात आणि जगाला शिकवायचंय. मग जगाला असं शिकवता येत नाही, त्याच्या हाताला धरावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. कसं? लहान मुलाच्या हातामध्ये पेन्सिल द्यायची, आपला मोठ्याचा हात त्याच्या हातात घ्यायचा, त्याचा हात आपल्या हातात घ्यायचा आणि त्याला गिरवलं की नाही? आपल्याला लहानपणी शिकवलं की नाही? बरं, शिकवणाऱ्याला येत नव्हता का? येत होता, पण त्याच्या हाताला हातात धरून तो काय करायचा? शिकवायचा. त्यांना शिकायची गरज नाही, पण आपल्याला शिकवण्याकरता त्यांना शिकवावं लागतं. म्हणून असे संत जेव्हा खाली येतात ते मुख्यत्वाने देवाचे अंश असल्या कारणाने, देवस्वरूपाने असल्या कारणाने त्यांच्याकडे असलेलं सामर्थ्य अभंगाच्या द्वितीय चरणात मनोनी सामर्थ्य गे सामर्थ्य गे भागवती जगी भागवती जगी व्रात भागवती जगी मनोनी सामर्थ्य गे मनोनी सामर्थ्य गे सामर्थ्य
असल्या कारणाने देवाकडे सामर्थ्य आहे, तसं संताकडे सामर्थ्य आहे. भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी त्यांचा मुलगा वारला, देवाने जिवंत करून दिला की नाही, गुरुपुत्र आणला, बरोबर की नाही. म्हणजे संदीपनी ऋषींचा मुलगा वारला, भगवान कृष्णाने जिवंत केलं, ज्ञानोबारांनी केलं. मेले माणूस ते जिथं उठवेले आले होते की नाही. कुणाची दिंडीत यात्रा, अंत्ययात्रा चालली होती, सच्चिदानंद बाबांची. 4 भावंड समोरून चालले होते. सच्चिदानंद वारले होते. त्यांची पत्नी सौभाग्याचं लेणं परिधान करून सती जायला निघाली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाईनं पाहिलं, जवळ आली. आता मरणच आहे ना समोर. जाता जाता संत दर्शन करावं, पायावर विनम्र अभिवादन केलं, हातातल्या बांगड्या वाजल्या. माऊलीने सहज आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. माऊलीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ती पटकन हसली, म्हणाली, महाराज हा या जन्मासाठी की पुढच्या जन्मासाठी? माऊली म्हणाले, का नाही, या जन्मासाठी म्हणायचं तर अंत्ययात्रा ही जी समोर चालली आहे ती माझ्या पतीची आहे, मग सौभाग्यवती भव कसं म्हणता येईल? आणि पुढच्या वर्षा म्हणजे पुढच्या जन्मासाठी देत असाल तर तिथं तो चालेल का त्यावेळेला? माऊली म्हणाले, तसं नाही, एकदा निघाले शब्द, सौभाग्यवती भव. थांबवा म्हणे तिरडी. अंत्ययात्रा थांबवली. सच्चिदानंद बाबा झोपले होते. काय नाव त्यांचं? म्हणे सच्चिदानंद. अरे म्हणे सच्चित आनंद स्वरूप आहे. हाक मारली, सच्चिदानंद बाबा. झोपेतून उठावं तसं ते प्रेत उठून बसलो. माऊलींचा आवाज ऐकला, साष्टांग दंडवत घातलं. माऊलीला आनंद झाला. जिचा नवरा वारला होता तिला खूप आनंद झाला. सौभाग्य परत लाभलं. माऊली काय इच्छा असेल सांग. माऊलीने सांगितलं, सौभाग्य तुम्हाला मी दिले, आता मात्र पतिराज आमच्या बरोबर राहतील. संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? बोला लवकर आता. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. मेलेल्या माणसाला जिवंत करून काय लिहिले? परत बोला. मेलेल्या माणसाला जिवंत करून काय लिहिली? मग आता कमीत कमी बोला ना लवकर. जिवंत माणसानी वाचा मरेपर्यंत, एवढं तरी करा. हे तुमची आणि माझ्यासाठी आहे. आम्हाला वाचायची आहे ज्ञानेश्वरी. अरे आपला ग्रंथ किती महान आहे, जगापुढे दाखवणं हे पण कर्तव्य आहे. आमच्या प्रत्येकाच्या घरात ती ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. वाचा न वाचा तो पुढचा प्रश्न. मी माझ्या माता भगिनींना सांगेन, एखादी वरची साडी नका घेऊ, 200-250 रुपये द्या असे सोडून. 100-125 रुपयाला ज्ञानेश्वरी मिळते, पण ती घरात असलीच पाहिजे. हे त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांमध्ये जे सामर्थ्य आहे, जे भगवंतामध्ये सामर्थ्य आहे, ते ज्ञानोबरायांमध्ये. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करा. देवाने काय केलं असेल तर दगड तारली, पण दगड अशी तारली नाही. कुणाच्या हाते? नल आणि नीलच्या हाते. देवाच्या हाताने तरली नाही, पण नावाने तरली म्हणून त्याचं नाव घ्यायचं. राघवे सागरांत पाषाण तारिले म्हणून आपण म्हणायचं. रामप्रभूंनी दगड तारली असं जर म्हणत असाल तर माझ्या ज्ञानोबारांनी चालविली जड भिंत चालवली की नाही? म्हणजे कल्पना करा, हे सामर्थ्य त्याच आहे, तेच देव आहेत. आणि तेच कोण झाले? संत. म्हणोनी सामर्थ्य अंगे आता वागविती जगिनी भ्रांत. आता तुम्हाला आणि मला जी भ्रांत आहे ती फक्त घालवण्याचं काम करतात. तुम्हाला आणि मला भ्रांत का झाली? त्याचं कारण आहे, आपण विषयात असल्या कारणाने त्या विषयामुळे आमच्या जवळ डोळ्यासमोर ती भ्रांती स्वरूपानं सगळं दिसते. म्हणून महाराज एके ठिकाणी प्रमाणात म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव,
नारायणी भाव पावनी विषयोडी भुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी मापया लागले शरीरे झालिया वरी सळे ओढीते. नाटाचे अभंग आहेत हे फार गोड आहेत, चिंतनीय आहे. चला, हे विषयामध्ये जास्त असल्यामुळे आम्हाला त्या विषयांध झाल्यामुळे आम्ही याच्यामध्येच अडकलो. कशावर आहे? अजून एक काकड आरतीतला अभंग आपल्याला रोजच्या पाठातला आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे बरे. आहे तो संपत्तीचे वारे, साचो काळे जाईल, साचो काळे जाईल, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. भ्रांत बघायची तुम्हाला, भ्रांत भ्रांत दाखवतो. माया विघ्ने भ्रमला खरे, खरे म्हणजे खरं म्हणजे काय? गाढव. खरं म्हणजे काय? माया विघ्ने भ्रमला खर, खरं म्हणजे गाढव. गाढव आहे ना, गाढवाला बांधत नाही. गाढवाच्या पायाला काय करतात? हात फिरवतात. त्या गाढवाला काय वाटतं? मला आता बांधला. त्याचा मित्र येतो, ए चल उकिरड्यावर. तो म्हणतो नाही, मालकाने सोडल्यावर येतो. ते तिथल्या तिथं फिरतं पण जात नाही, त्याला बांधलेलं नसतं. पण त्याच्या भ्रांतीत असतो की मला काय केलंय? बांधलंय. मग मालक जातो, त्याच्या पायाला हात लावतो. मग त्याला वाटतं मला आता सोडलंय. ते बरोबर जातं आणि पुन्हा तिथंच येतं. काय केलंय? त्याला बांधलंय. त्याला काय केलंय? सोडलंय. ही काय झाली? ही काय झाली? भ्रांत. आता मी जेवण करून आलो, जेवायला गेलो होतो. जेवण करून अशा अशा गल्ल्या फिरून आलो ना, जे जेवण करायला गेले होते त्यांना विचारलं, परत याल ना इथं? असंच बाहेर जाऊ, परत नाही येणार का हो? नाही, एवढ्या वाकड्या तिकडे गल्ली गल्लीतून यायचं. तसं एका नवीन घरामध्ये राहायला गेलेले नवरा बायको दोघं, त्यांनी सगळं सामान आणलं, शिफ्ट करत होते. बायकोनी सांगितलं, एक काम करा ना तुम्ही, जरा बाजारातून जेवणाचं काहीतरी घेऊन या, मी तोपर्यंत घर लावून घेते. हा म्हणाला, छे छे, मी गेलो तर परत मी इथं येणार नाही. ते म्हणाले, असं काय करताय? बाहेर पडल्यावर लक्षात ठेवायचं, हे बाबा हे घर व हे दुकान, मग इथून मी इकडे डावीकडे गेलो, मी उजवीकडे गेलो, हे छे छे म्हणतो, मला जमणारच नाही. मी बाहेर गेलो तर मी हरवणार. ती म्हणाली, अहो नाही हरवणार. ते जायला तयार नाही. बायकोनी युक्ती केली, इकडे या, तुम्ही हरवणार नाही. म्हणे कसं काय? मी तुमच्या पायाला दोरा बांधते. तो मशीनचा दोरा असतो, तो रील, तो त्याच्या पायाला बांध. जोपर्यंत दोरा तुमच्या पायात आहे तोपर्यंत तुम्ही हरवलेलं नाही. आता हे चालायला लागलं, समजतं ना तुम्हाला? जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत तो काय म्हणतोय? आहे, मी आहे. दुकानात गेला, दुकानातल्या काही वस्तू घेतल्या, तिथंच कुठं त्या डोंबाराचा खेळ चालू असेल किंवा त्या सापाचा आणि मुंगसाचं काहीतरी जुंपला असेल, ते साप पब्लिकमध्ये गेलं. ते पब्लिक अस्ताव्यस्त धावायला लागले, जशी घुस आल्यानंतर धावलात तुम्ही, अगदी तसंच झालं. पण ती घुस बिचारी जरा नाजूक होती, तिला काही चालता येत नव्हतं जास्त, त्यामुळे ते शांतपणे चालले होते. साप म्हटल्यावर कोण थांबलंय? त्याचा द्वारा त्या गडबडीत तुटला.
तो लागला तिथंच नाचायला. मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. हा हरवला होता का? नाही. पण काय म्हणतो मी? हरवलो, हरवलो. अर्धा तास झाला, 1 तास झाला. आत्ता समोर असलेल्या दुकानातून यायला एवढा वेळ लागतं का? म्हणून बायको बघायला तिथं गेली शोधायला. हे रस्त्यावरच मी हरवलो, मी हरवलो. आता हे हरवलं नाही, पण ती भ्रांत आहे ना. हरवलं, हरवलं म्हणतो बायको आली का? हो काय चला घरी. नाही मी हरवलो. अहो ते बरं झालं तिनं येताना तो धागा घेऊन आली होती. त्याच्या पायाला परत गाठ मारली आणि सांगितलं हे बघा मी अजून तशी दोरा आहे. नाही म्हणजे मी आहे व्यवस्थित. ही काय आहे? भ्रांत. प्रत्येक कर्तव्यामध्ये कुठेतरी आमची भ्रांतच असते. गाडीच्या बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्याला सावलीतून चालतो, पण त्या कुत्र्याला काय वाटतं? गाडी मी ओढतोय. ही ती कुत्र्याची काय आहे? भ्रांत. गाडी मी ओढत नाही, गाडी बैल ओढतोय, पण त्याला काय वाटतं? मी ओढतोय. मित्र बोलवतोय ये ये इकडं. नाही एवढी गाडी न्यायची. अरे तू कुठं गाडी चालवतोस? तू त्या गाडी खालूनच चालतोयस. पण आपल्याला काय वाटतं? भ्रांत. आज आपण म्हणताना सुद्धा बरोच वेळेला बोलतो मी आहे म्हणून सत्ता आहे. ही काय आहे? भ्रांत. मी आहे म्हणून घर आहे. एक पोरगा म्हणजे एक बाप आपल्या पोरासमोर नेहमी म्हणायचं कार्ट्या मी मेल्यावर तुझं कसं होईल, मी मेल्यावर तुझं कसं होईल. ते कार्ट लहान होतं तोपर्यंत ऐकून घेतलं. मोठा झाला, 25 वर्षाचा झाला, चांगला ग्रॅज्युएट झाला, चांगली नोकरी लागली, तरी बाप तेच वाक्य बोलायचं मी मेल्यावर तुझं कसं होईल. आता तरी सुद्धा संस्कारित असल्यामुळे तो बापाला प्रत्युत्तर करत नाही. आता त्याचे 2चे 4 हात झाले म्हणजे बायको घरात आली. बायकोच्या समोर सुद्धा बाप तेच वाक्य बोलतोय. काय? मी मेल्यावर तुझं कसं होईल. म्हणजे मी मेल्यावर तुझं कसं होईल ही त्याची काय आहे? हा हे कबूल केलं म्हणून बरं झालं. हा ही काय आहे? भ्रांत आहे. बरं ही भ्रांत आहे. त्या मुलांनी शेवटी उत्तर दिलं बाबा का चिंता करता? आजोबा गेल्यानंतर तुमचं जसं झालं ना तसंच माझं होईल. त्यांनी उत्तर वेगळं दिलं नाही, पण दिलं ते असं साक्षीत्वानं दिलं. चिंता करू नका. कुणापासून जग थांबत नाही हो. ही आपली फक्त भ्रांती आहे. माझ्याशिवाय होणारच नाही या भ्रांतीत आज माणूस होतो आणि त्यामुळे त्याच्यात परिणाम आहे. अजून एक भ्रांत तुम्हाला पटकन सांगतो विनोदाची म्हणून थोडंसं. एक माणूस घाई गडबडीत आला. बायकोने आल्या आल्या त्यांना पाणी दिलं. पाणी दिल्याबरोबर त्यांनी घटाघटा पियालं आणि तो ग्लासात बघायला लागला, खाली वर बघायला लागला. बायको म्हणे काय झालं? म्हणे पाल होती आतमध्ये. कशात? मग तुम्हाला कळली नाही? हे म्हणे मी पियालो पटकन घाई गडबडीत, तू दिलंस आणि मी पियालो. बहुतेक पाल पोटात गेली. ती म्हणाली कशी जाईल? मी फिल्टरमधनं दिले ग आणि ॲक्वामधून पाणी दिले. ॲक्वाचं नळ लहान असतं, मग त्यातून पाणी दिलंय. त्यातून पाल कशी येईल आतमध्ये? बाहेर कशी येईल? नाही तो म्हणतो मी बघितलंय, मी खोटं बोलत नाही. पाल आत होती. पाणी पिऊन झाल्यानंतर ती पाल मला दिसली नाही. याचा अर्थ पाल कुठे गेली? पोटात गेली. काय झाली ही भ्रांती? काय त्याला खरंच वाटलंय पाल काय झाली? पोटात गेली. कारण पाल कशी आहे? बोलत चला तुम्ही लवकर. पाल कशी आहे? विषारी आहे. किती विषारी आहे सांगू तुम्हाला? विंचू आहे ना, विंचू. त्यांनी जर एखाद्याला दंश केलं ना तर माणूस दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असला विंचू जर खालून रस्त्याने म्हणजे तिथं चाललं आणि पालीने जर बघितलं, भिंतीवरनं पाल खाली येते आणि विंचवाला गिळंकृत करते. म्हणजे विंचवाचं विष पचवण्याची ताकद कुणात आहे? बोला लवकर. आता पालीत आहे. अशी पाल जर भिंतीवरनं चालताना जर खाली पडली, खाली जर कोंबडी असली, बोला लवकर, ती कोंबडी कुणाला खाते? म्हणजे विंचवाचं विष पाल पचवते, पालीचं विष कोंबडी पचवते. आता सगळं पुढचं कीर्तनातच सांगू. आता कोण विषारी आहे तुम्हीच बघा. का सांगायचं आहे मला फक्त? पाल पोटात गेली, लागला गडबडा लोळायला, उलट्या व्हायला लागल्या,
ताबडतोब डॉक्टरकडे नेलं, ट्रीटमेंट सुरू केली. 15-20 हजार रुपये खर्च केला, ॲडमिट केलं 2 दिवस. पाल काय पोटातली निघे ना. सोनोग्राफी पाहिली, कशाचं काही नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, बिल वाढला. शेवटी घरी आणलं. तो म्हणाला, डॉक्टर म्हणाले बघा एवढे दिवस काही तुम्ही जर झालं असतं विषारी तर लगेच परिणाम झाला असता, पण मी अँटीडोट ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही निश्चिंत जा. हा म्हणाला नाही, पाल काही निघाली नाही, कारण मी बघितली ती वरून पण नाही आणि खालून पण नाही. खात्रीने त्यांनी सांगितलं, म्हणजे पाल ती आहेच, असलीच पाहिजे. त्याचं काही मन बसेना, थांबेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला, चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे नेलं. पालीचा काही सुगावा लागेना. आता तुम्ही म्हणाल काय घडलं होतं, तर ते सांगून जातो आधी तुम्हाला. त्यांनी जेव्हा पाणी प्यायला घेतलं तेव्हा ती पाल वरती भिंतीवर होती. बोला ना लोक. पाण्यात काय पडलं होतं, त्याचं प्रतिबिंब. पाणी प्यायल्यावर बिंब जे पडायचं पाणीच नाही, तिथं आता पाल दिसेल का? म्हणजे पाल पोटात गेली होती का? पण त्याला काय वाटले, पाल पोटात गेली. बरेच उपचार झाले, काही परिणाम होत नाही. पैशावर पैसा खर्च व्हायला लागला. अशी तब्येत बारीक झाली. कुणीतरी सांगितलं, हे बघा हे आता हे सोडा, बाकी आयुर्वेदिक काहीतरी औषधं करा. आहेत काही प्राणी मात्रांवर बरेच आहे. कुत्रा चावलेल्या माणसं आमच्याकडे गावठी औषध दिलं जातं, काही घ्यायची गरज लागत नाही. गावठी औषध घेतलं तर कुत्र्याला चावलेलं तर सुद्धा ते विष उतरतं. ही जालिम आहेत कदाचित आपल्याकडे. चला म्हणे खोपोलीला ते उमरे नावाचं गाव आहे, तिथं जालिम औषध देतो. एक आदिवासी आहे, चला त्याच्याकडे. त्या आदिवासाकडे गेलं. 15 दिवसाची ट्रीटमेंट त्याला सगळं वाचून दाखवली, त्याला ऐकवली. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, बसा. त्याचे हातात घेतले, त्याची नाडी बघितली आणि सांगितलं पाल आहे. तो म्हणतात, याला म्हणतात डॉक्टर. हे एमडी बिमडी काही कामाचे नाहीत म्हटलं. म्हणे डॉक्टर तुम्ही कसं ओळखलं ते सांगा. हे बघा म्हणे मिनिटाला तुमचे 72 ठोके पडायला पाहिजे, ते पडतायत 76. म्हणजे 4 पालीचे आणि 72 तुमचे. असं म्हटल्यावर त्यालाही खरं वाटलं. त्याने झालं काही नाही, हे औषध देतो मी आता, तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत झोपा. आज हे औषध घेतलं की पाल उद्या पोटात मरून पडेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बिस्किट खाऊन या, पाल पोटातून मी बाहेर काढेन. आलीच पाहिजे. 15 दिवस डोळ्याला डोळा नव्हता लावला. त्या औषधाचं पाणी प्यायलं आणि जो झोपलाय सकाळी उठला, चहा बिस्किट खाल्ली, दवाखान्यात म्हणजे त्या डॉक्टरकडे आला. त्यांनी परत एक पातळ औषध दिलं, ते प्यायलं. आता त्यात मीठ टाकलेलं पाणी होतं, ते मिठाचं पाणी प्यायल्यामुळे ते साखर आतमध्ये, ते चहा असं उलटी झाली. उलटी झाल्याबरोबर उलटी करता करताच त्या वैद्यांनी रबराची पाल त्यात टाकली, लांब अशी काठी घेतली, तिला हलवली. हे बघा ही पाल तुमची बाहेर आली, आता तुम्ही मोकळे झालात. बरा झाला ना तो माणूस. काय गेली होती पोटात, बोला ना लवकर. पाल गेली होती. कशात होता तो, भ्रांतीत होता. पाल पोटात गेली ही त्याची काय आहे, भ्रांत. तशी बरीच माणसं आहेत अजून कशात आहेत, ते आता ज्यांनी त्यांनी तपासून घ्या मी कुठल्या भ्रांतीत आहे ते. अशा वेगवेगळ्या भ्रांती आहे, पण ही भ्रांत हे संत आपल्यातून बाहेर काढतात आणि यातून मोकळे करतात. आपली भ्रांत काय आहे, हे जग माझ्यामुळे चालतं, भ्रांत काढून टाका. मी आहे म्हणून जग आहे, भ्रांत काढून टाका. मी गेलो तर हे संसार जग काही नाही, भ्रांत काढून टाका. मग काय, तुम्ही भक्ती करा. मग ती भक्ती करण्याचा आदर्श दाखवलं पाहिजे. म्हणून यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव तरोजना, वडीला जे जे करते तया नाम धर्म ठेवीती हेरती आचरती सामान्य सकळ. मग संतांनी ती भक्ती कशी करायची यासाठी भक्तीचं लेणच अंगीकृत केलं आणि जगापुढे प्रदर्शन केलं अभंगाचं 3य चरण. भक्ती प्रेम भक्ती लेणे अंगी, भक्ती लेणे लेवावोनी,
लेबवोनी, लेणे म्हणजे अलंकार. भक्तीचं लेण आहे कुठलं? बाहेर वेगळे आतमध्ये वेगळं. हां, बाहेरचं गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविते गळा रे, हे भक्तीचं लेण आहे. हे भक्तीचं काय? ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, हे भक्तीचं लेण आहे. म्हणून वारकरी संप्रदायातलं वारकरी त्याच्या कपाळाला बुक्का टिळा गंध गोपीचंदन असलाच पाहिजे, लेण आहे. अंगावर तुळशीची माळ असली पाहिजे, लेण आहे. जशा महिला वापरतात मंगलसूत्र तसं वारकऱ्याच्या जवळ काय? तुळशीची माळ, हे लेण आहे. हा शृंगार आहे. म्हणून अशी शृंगार करणारे जगामधले संत या मृत्यूलोकामध्ये येतात. या जगामध्ये मुखामध्ये नामस्मरण हे सुद्धा भक्तीचं लेण आहे. सतत भगवंताचं नामस्मरण करणं हे लेणं आहे. म्हणून तोंडामध्ये देवाचं नाव असणं इतक्या याच्यासारखं दुसरं लेणं अलंकार अजूनही जगात निर्माण झालेलं नाही. आणि सतत नामस्मरण करणारी संत आहेत. म्हणून भक्ती लेण लेबवोनी विचरती माया लाघवी, या लाघवी मायेवर जर जगायचं असेल तर हे अलंकृत तुम्ही घातलेच पाहिजे. आणि तरच आपल्याला त्या देवत्वाचा तो सिद्धांत आपल्याला लाभेल. अर्थात ते संत आहेत. असे संत यावर तुम्ही विश्वासच ठेवा, संदेह ठेवू नका. अभंगाचं शेवटचं चरण. निळमणे संदेह नाही, 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 निळमणे संदेह नाही. यदार्थी काही त्रिसत्य दर्थी काही त्रिसत्य, यदार्थी काही त्रिशल्य यदार्थी काही म्हणून सामर्थ्य म्हणून या सामर्थ्य म्हणून या सामर्थ्य म्हणून या सामर्थ्य. निळामणे संदेह नाही याच्यावर कोणताही अविश्वास दर्शवू नका. संत हे देवाचे प्रतीक आहेत. संत हेच देवाचं एक रूप आहे. या संतांचंच आपण पूजन करा, या संतांची सेवा करा. संतांची सेवा केली की देवाला प्राप्त होते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. मग ती सेवा आपण करावी एवढंच त्याचा प्रांजळ विचार आहे. एकदा संप्रदाय नियमानुसार हाताने टाळी, पांडुरंगाचं चिंतन, 5 मिनिटात सेवा संपेल. विठोबा रखुमाई जय ये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई,
हे एवढो पार कुमाई पार कुमाई एवढो पार कुमार हे एवढो पार कुमार पार कुमार एवढो पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमार पार हे कुमार एवढो पार कुमाई पार कुमार एवढो पार कुमाई विडोबा निळामणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य. त्याला असं एक भांडं पाहिजे होतं, ते बंद करता आलं असतं. चला जाऊ दे, मला आता शेवटचं सांगायचं आहे. माझ्या सेवेला मी पूर्णविराम देतो. तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. मारू नका. निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य. आपण याच्यावर विश्वास ठेवा, कारण हे संदेह न करण्यासारखंच आहे. आता या ठिकाणी कलियुगामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःला बाजूला ठेवले आणि संतांना मोठेपण दिले. म्हणून एका अभंगाच्या चिंतनामध्ये आपल्याला सगळ्यात शांतता ठेवा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी कलियुगी. आता लक्षात आलं, देव थोर जाणा, देव थोर जाणा नाही, काय साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. कलियुगामध्ये प्रताप जर महिमा कुणाचा असेल तर संतांचा. आता लक्षात असू द्या, रामाची मंदिरं जास्त आहेत की मारुतीची? हा, मारुतीची मंदिरं जास्त आहेत. रामानं स्वतःला झाकून ठेवलं आणि मारुतीला पुढे केलं, बरोबर की नाही? म्हणजे संतांचं महात्म्य वाढवावं हे देवाची इच्छा आहे. म्हणून लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या, देवाने आपल्या आधी संतांना मोठं केलं. पांडुरंगाचं नाव असं घेत नाही. पांडुरंग नाव कसं घेतो आपण? पुंडलिक वरदा. पहिलं नाव कोणाचं? पुंडलिक. पुंडलिकाचं. नंतर श्री विठ्ठल किंवा हरी विठ्ठल, नंतर पहिलं नाव पुंड. कृष्ण राधा, कृष्ण राधा असं म्हणता का? राधा कृष्ण. पहिलं नाव काय? हा, राधा कृष्ण. राधा भक्त आहे, मग भक्ताला मोठे पण दिले. पण जगामध्ये कलियुगामध्ये फक्त भक्त सर्वश्रेष्ठ आहे, संत सर्वश्रेष्ठ. आणि संतांना दिलं की देवाला प्राप्त होतं. साधं उदाहरण एक पटकन सांगतो, माहिती असेल तरी एकदा ऐकून घ्या. जेवणाची पंगत होती, लाडू आले होते, वाटले, सगळ्यांना वाटले. सगळे जेवण झाले होते, अगदी आचार्य भक्त होते, ते वाढपी वगैरे ते शिल्लक बसले होते, आटपलं होतं. एवढ्यात एक लहान मूल रडत आलं. आई त्याला घेऊन आली. त्या संयोजकांनी किंवा त्या कार्यकर्त्यांनी विचारलं, काय झालंय, काय बाळ का रडते? काय नाही म्हणे, घरात सोन्यासारखं केलंय, पण ह्या पोराला इथंच जेवायचं आहे म्हणे. जेवू द्या ना, प्रसाद आहे देवाचा, येऊ दे, आणा त्याला. इतकंच नाही, तुम्ही पण बसा, तुम्ही पण बसा, प्रसाद आहे तो देवाचा, बसा. दोघंही जेवायला बसले, माय आणि लेक दोघंही जेवायला बसले. सगळे पदार्थ व्यवस्थित होते, फक्त लाडू एकच होता. लाडू एकच शिल्लक राहील आणि पानं वाढली. कसं द्यायचं आता, बोला लवकर. हा, अर्धा अर्धा. हे कोण बोललं इकडं? अर्धा अर्धा, बरोबर ना? माणूस जेवायला बसल्यावर आपल्या ताटात बघतो का शेजारच्या? आणि बोलून चालून त्या बाईला वाढले. काय म्हणेल? हे जे अखंड हरिनाम सप्ताह करतायत ना, आदिनाथ संप्रदाय मंडळ, त्यांच्या लोकांना एक एक लाडू न, पाहुण्यांना अर्धा अर्धा. पंचनामा करेल ना ती. दुसरं शहाणं होतं, अरे मग असं तर बोलत असेल तर लाडूच वाढू नका ना तिला. हा त्याच्यापेक्षा बहादर निघाला. हे तर अर्धा अर्ध तरी द्यायला निघालं, तर दुसरा म्हणतो देऊच नका. तिसरा म्हणाला थांबा, इकडं आणा, एकच लाडू आहे ना, द्या इकडे. मोठा तो कवर होता ना ज्याच्यामध्ये लाडू भरले होते, तो पाकिटच आणलं. आईच्या पुढ्यात लाडू ठेवला, तसा पुढं गेला, परत मागे वळून आला, आईच्या पत्रावळीतला लाडू उचलला आणि पोराच्या पुढ्यात ठेवला. बोला, बसलेल्या आईला वाईट वाटलं असेल ना? हा, वाटलं असेल तर ती सावत्रच असली पाहिजे, सख्खी असूच शकत नाही. काय म्हणाली असेल आई? बोला ना, पटकन बोला, काय म्हणाली असेल? मला नाही मिळालं तरी चालेल. मग माझ्या लेकाला मिळालं ना तरी माझं पोट भरलं. अगदी तसंच आहे. आत्ता या जगामध्ये देवाला दाखवायचं आणि साधूला जेवायला घालायचं. आता तरी कळलं? लाडू कुणाला दाखवायचा?
देवाला आणि द्यायचा कुणाला? साधूला. हा, संत जेवला, पोरगा जेवला, आई तृप्त, साधू जेवला, देव तृप्त. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुम्ही गुरुबा काकांच्या या उत्सव करताय ना, आज त्यांच्या पुण्यतिथीचं जे पदरात पडलेलं पुण्य आहे, देव तुम्हाला भरभरून देईल. का? देवाचे लाडके भक्त आहेत. अरे ज्या लाडक्या भक्तासाठी देवानं वीट सोडली आणि कुठं आला? हा, गोरोबा काकांच्या इथे. कशाला? मडकी घडवायला, मातीत मळायला. हे देव जर त्याची सेवा करतोय तर आम्हाला सेवा करताना लाज का वाटावी? पण तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. झालेली वाङ्मयी पुष्पांजली आहे भगवंत चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
परिवर्तनाचा विचार जर आला, तुमच्यात माझ्यात जर परिवर्तन करणारं कोण असेल तर संत आहेत. संतांची ज्ञानेश्वरी वाचा, परिवर्तन होईल. माझी गाथा वाचा, परिवर्तन होईल. भागवत वाचा, परिवर्तन होईल. कथा कीर्तन ऐका, परिवर्तन होईल. विश्वाच्या परिवर्तनाकरता तुम्हाला आणि मला संतांजवळ जाणं गरजेचं आहे. म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला बदलण्याला कारण जर कोण असतील तर संत. वाल्याचा वाल्मिक झाला, कोण आलं, कोण भेटलं, नारद. नारद कोण आहेत, संत. संत भेटल्याचा डाकू, दरोडेखोर. पण या विश्वाचा एक कथाकार घडला, लिहिले रामायण रामाधी. काय अधिकार आहे. पण संत कधी कसे परिवर्तन करतील सांगता येत नाही. अहो, ज्यांना ज्यांना स्पर्श झाला ना त्यांची त्यांच्या समाध्या झाल्या ना. आज चालविली जडभिंत आहे ना आळंदीमध्ये. रेड्यामुखी वेद बोलविला, त्या रेड्याची आळ्याला समाधी आहे ना. ज्या खांब्याला नुसतं टेकून ज्ञानेश्वरी गायली गेली, म्हटली गेली, वाचली गेली, सांगितली गेली, तो नेवाशाला खांब्याचा मंदिर आहे ना. अहो, संतांच्या संगतीत राहिलं तर देवपणा येतोय. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, भागवत वाचा. देवत्व आपल्याला येईल, आपल्यातले विकार बाजूला होतील. यासाठी फक्त संत कार्य करतात, त्यांचं गर्जन करा. वाङ्मयीन सेवेला मी ते पूर्ण विराम देतो. आपणा सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो. लहान तोंडी मोठा घास केला असेल तर क्षमा याचना करतो. करविली तैसी केली कटकट वाकडे के नेट, देव जाणे. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली गौरदा हर